नमस्ते मित्रांनो, मी शुभम गणेश मोखल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील असलेला महत्त्वपूर्ण किल्ला म्हणजे किल्ले शिवनेरी. मित्रांनो, आज आहे 19 फेब्रुवारी 2025, म्हणजेच तारखेप्रमाणे शिवजन्मोत्सव सोहळा. मित्रांनो, आजच्या या किल्ले शिवनेरी दर्शनासाठी माझ्यासोबत आलेले आहेत माझे शिवगावचे सर्व शिवभक्त. शिवजयंती असल्या कारणाने किल्ल्यासभोवती आणि पायथ्यापर्यंत भरपूर गर्दी होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मित्रांनो, या शिवनेरी किल्ल्याला इतिहासामध्ये एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे, कारण की याच किल्ल्यावर आपले हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. जय शिवराय ताई. जय शिवराय. कुठून आलात? संभाजीनगर. संभाजीनगर. आणि याआधी कधी शिवनेरीवर आलेलात का तुम्ही? नाही. प्रथमतच आलात? ओके. आणि छत्रपती संभाजीनगरहून आलेलो आहे. मी रायगडमधून आलोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ती जन्मभूमी आहे, आमची कर्मभूमी आहे तिकडे राजधानीवर. कधी तुम्हाला वेळ मिळते तेव्हा रायगडला सुद्धा या, नक्की या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपल्या चॅनलचं नाव आहे महाराज की जय. जय शिवराय. जय शिवराय. आपले रायगड आपले महाराष्ट्र. हां, थँक्यू. शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यापासून तब्बल 94 किलोमीटर अंतरावर बसलेला आहे. किल्ल्याच्या अगदी पायथ्यापर्यंत तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता. मित्रांनो, शिवनेरी या किल्ल्याला 26 मे 1909 रोजी भारत सरकारने राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे. बघता बघता आपण येऊन पोहोचलेलो आहोत ते किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापाशी, म्हणजेच मुख्य दरवाजा, किल्ल्याचा महादरवाजा. महादरवाजापाशी गाडीला सुरुवात होते. लाकडी बांधकामाचा आपण या ठिकाणी दरवाजा पाहू शकता. बांधकाम आताच आहे, मात्र अगदी जुन्या शैलीमध्ये बनवलेलं आहे. दोन्ही साईडला पाहू शकता आणि दोन्ही साईडला तुम्ही देवड्या पाहतात. या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण दाखवले आहेत. अशा प्रकारच्या देवड्या प्रत्येक किल्ल्यावरती असतात, जे किल्ल्यांच्या दरवाजाचे पहारेकरी असतात त्यांच्यासाठी निवाऱ्याची जागा असते, देवड्या म्हणतात त्यांना. हा होता महादरवाजा. आणि या दरवाजाचं जर बांधकाम बघायला गेलं तर असं म्हटलं जातं की हा दरवाजा शेवटची जेव्हा मराठी पेशवे या ठिकाणी वास्तव्यास होते त्यावेळेचे बांधकाम म्हणतात. आणि हा दरवाजा या किल्ल्यावरती सर्वात तरुण दरवाजा असं म्हटलं जातं, जो की महादरवाजा आहे. कारण की हा दरवाजा या किल्ल्यावरचा झालेला सर्वात शेवटचं बांधकाम. आणि आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण या ठिकाणी नक्षीकाम पाहू शकता या दरवाज्यावरती. आपण सध्या आलेले पुणे तालुक्यातील शिवजन्मभूमी शिवनेरी या किल्ल्यावर. शिवनेरी किल्ला जुन्नर तालुक्यात येते. आणि आतापर्यंत तुम्ही किल्ल्याची चढाई पाहता. किल्ल्याची चढाई रायगड किल्ल्याच्या मुकाबल्यात थोडीशी मध्यम प्रकारची आहे. किल्ला येतो गिरिदुर्ग प्रकारामध्ये. गिरिदुर्ग प्रकाराचा अर्थ असा आहे की ज्या किल्ल्यावर चढाई थोडीशी आपली डोंगराळ भागाचा असतो ना, त्याला गिरिदुर्ग बोलतात. तर चढाई, आणि त्या चढाईमध्ये पण प्रकार येतात. मध्यम चढाई, सोपी चढाई आणि रायगडासारखी भव्य चढाई एकदम. आपण आता गाडी आपली इथं मध्यपर्यंत आलेली आहे. आतापर्यंत पायथ्यापर्यंत बऱ्यापैकी आली. तिथून आपल्याला गडावर जाण्यासाठी फक्त पाऊण तास लागणार आहेत. पाऊण तासामध्ये आपण वरती पोहोचू डायरेक्ट. वर पोहोचल्यानंतर बरेच काही गोष्टी पाहण्याच्या आहेत. प्रथम किल्ल्याचा इतिहास सांगतो. किल्ला हा प्रथमतः चालुक्य घराणा, यादव घराणा, राष्ट्रकूट घराणा, त्यानंतर मग मराठ्यांकडे हा आला, मग पेशवांकडे आला, त्यानंतर परत मुघलांकडे गेला किल्ला 1595 मध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले, म्हणजे आपले शिवाजीराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांचे ते वडील, 1595 मध्ये त्यांच्या ताब्यात हा किल्ला आला. त्यानंतर मग आपल्या राजमाता जिजाऊ मासाहेब ह्या जेव्हा गरोदर होत्या
त्या गरोदर असताना त्यांच्या वडिलांचे लखोजी राजे जाधव यांचा निधन झाला. मग त्यांची सुरक्षा महत्त्वाची होती म्हणून त्या सुरक्षेच्या कारणास्तव राजमाता जिजाऊ यांना गरोदर अवस्थेतच या किल्ल्यावरती हलवण्यात आलं. 19 फेब्रुवारी 1630 शुक्रवारचा दिवस होता. संध्याकाळची वेळ होती. त्यावेळी छत्रपती शिवरायांचा या ठिकाणी जन्म झाला आणि जन्मस्थळ सुद्धा आपण वरती पाहणार आहोत किल्ल्यावरती. तर 2 वर्षातच या महाराजांनी आणि राजमाता जिजाऊंनी आपले सर्व सहकाऱ्यांसोबत या किल्ला सोडलेला. 2 वर्ष या ठिकाणी त्यांचा कार्यकाळ होता. त्यानंतर पुढचं सर्व शिक्षण वगैरे महाराजांचं म्हणजे शस्त्र शिक्षण, अस्त्र शिक्षण, बाकी वैज्ञानिक शिक्षण घेण्यासाठी महाराज इथून आपले सर्व सहकाऱ्यांसोबत पुण्यात स्थायिक झाले. तर आपण आता इथं आल्यानंतर पहिला आपला दरवाजा, पहिला तो दरवाजा आहे महादरवाजा. असे आपल्याला किल्ल्यावरती वर पोहोचेपर्यंत टोटल 7 दरवाजे आहेत. हा दरवाजा जी तुम्ही आता पुढे आलात म्हणून तिथून माहिती देणार होतो मी. 7 दरवाजा म्हणजे या किल्ल्यावरचा सर्वात तरुण दरवाजा म्हणजे सर्वात शेवटी बांधकाम आले. तर सर्वात शेवटी इथं मराठ्यांचा आणि पेशव्यांचा इथं वास्तव्य होता. तर त्यांच्या बांधकामामध्ये आपण अशी पाहिली असेल बघा डिझाईनवाला होता आणि त्याचं बांधकाम अजूनपर्यंत व्यवस्थितपणे आहे म्हणजे पडझड झाली नाही. आता पुढचे जर तुम्ही जेव्हा दरवाजे बघाल तर ते एकदम मस्त आहे ना, राष्ट्रकूट चालुक्य यादव यांच्या काळातला तो दरवाजा आहे. त्यामुळे त्यांची पडझड झालेली आहे. आणि तरुण का बोललो कारण की तो अजूनसुद्धा प्रॉपर एकदम दरवाजाच्या अवस्थेमध्ये आहे. म्हणजे तुम्ही तो दरवाजा खिल्ल्यांवाला बघितला तो तेव्हाचा नाही, तो आता बनवलेला आहे पण ते जुन्या शैलीमध्ये बनवलेला आहे पुन्हा एकदा. आता आपला पहिला दरवाजा झाला महादरवाजा. याच्या पुढे जाऊन हा 2 नंबर दरवाजा. असे टोटल आपल्या 7 दरवाजे बघायचे आहेत पुढे. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. काका कुठून आलात? अहिल्यानगर. ओके, कधी निघालात तुम्ही? आम्ही रात्री निघालो होतो. ओके, आणि पहिल्यांदा आला शिवनेरीवर? नाही, 4-5 वेळेस. ओके, म्हणजे दरवर्षी तुम्ही शिवजन्मोत्सवाला येता? ओके, चांगलं आहे. जय शिवराय. दोन नंबर दरवाजा. इथे पण तुम्ही माहिती वाचू शकता. 3 भाषेमध्ये माहिती दिलेली आहे. गणेश दरवाजा याला मोडलेला आहे. तुम्ही हा जर दरवाजा जर तुम्ही बांधकाम बघितलं तर हा सुद्धा पुरातन काळातलाच दरवाजा आहे. म्हणजे जवळपास यादव सुद्धा म्हणू शकता तुम्ही. कारण की हे जे आपण 2 शिल्प पाहतात ह्याला बोलतात शरभ शिल्प. शरभ शिल्प म्हणजे काय, जेव्हा तुम्ही भगवान विष्णूने अवतार घेतला होता आपला भक्त प्रल्हादाच्या वेळी, अर्धा प्राण्याचा आणि अर्धा मनुष्याचा अवतार, त्या प्रकारचा हा शिल्प असतं. त्याला बोलतात शरभ शिल्प. ते मी पाहू शकता. त्याचं वरचं ते आता चेहऱ्याकडचा भाग आहे ते प्राण्याचा दिसत आहे आणि अर्धा मनुष्य आहे. आणि याच्यामध्ये हातामध्ये पुढे दुसरा प्राणी दिसत आहे. आणि आता हे सुद्धा आपण हत्ती पाहता, त्याला हत्ती बोलतात. हे ह्याचं नाही आपण हा मला पण माहिती आहे. मला हत्ती आहे. आणि हत्ती सुद्धा पाहिले तुम्ही बघणार म्हणजे या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहू शकता की इथं सुद्धा हमला झालेला आहे मुघलांद्वारे. आणि इथं सुद्धा सिद्ध होते की ही लढाई धर्माचीच होती. कारण की आपण जे रायगडावर बरेच किल्ले आपण पाहतो, हत्ती असो किंवा नंदी असो, जे शंकराच्या मंदिरासमोर नंदी लावले आहेत त्यांचे अर्धे तर म्हणजे शिल्प तोडलेले आहेत. त्या प्रकारे सुद्धा आपण इथं पाहू शकतो हत्ती. आणि हत्ती प्रत्येक जुने जे बांधकाम आहेत त्याच्या दरवाज्यावरती हत्ती वगैरे असतो किंवा नंदी असतो काही ठिकाणी. कारण की शुभ मानलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये हत्ती म्हणजे शुभ मानला जातो आणि देवाचं प्रतीक सुद्धा मानलं जातं. या म्हणून ते आपल्या भारतीय संस्कृतीच्या जी बनावट आहे बांधकामाची त्या ठिकाणी तुम्हाला शरभ शिल्प आणि हत्ती वगैरे तुम्हाला पाहायला मिळते. वर आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे ते 2 मनोरी पाहतात. त्याच्यात सुद्धा तुम्हाला कमळाचा फूल सुद्धा दिसेल. नीरज तुम्ही जरा हे बाजूला व्हा. आणि हा दरवाजा सुद्धा तुम्ही बघा. दरवाजा आताचा बांधकामातला आहे पण मात्र पुरातन शैलीमध्ये जसा होता दरवाजा त्याच शैलीमध्ये दरवाजा बांधण्यात आले. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही बऱ्याचशा किल्ल्यांवर बघितली असाल. हे बघा, हे 2 जे होल बघा, याचा उपयोग कोणी माहिती आहे कोणाला कशासाठी होतो? हे 2 होल याला गंजा बोलतात. जर कुठं कोणी शत्रू येत असेल हमला करत तर वरती 2 पहारेकरी असतात. हे प्रत्येक ठिकाणी बघाल तुम्ही. वरून गरम तेल, उकळतं तेल किंवा भाला किंवा धनुष्यबाणाचा तिथून हमला करा. वरचा माणूस खालच्या माणसाला आता आपल्याला पाहू शकते पण आपण वरच्या माणसाला पाहू शकत नाही. त्याच ते एक गनिमी कावाचा एक प्रकारे म्हणू शकता तुम्ही त्याला. ते गरम तेल डायरेक्ट ओढण्यासाठी. कारण की इथे जर एखादा शत्रू आला आणि वरून गरम तेल पडलं तर दरवाजा खोलू शकत नाही. सुरक्षेच्या कारणास्तव हे बांधलेलं आहे. बाकी वरतं पण सेमच आहे. वरती एक बुरुज पाहू शकता. इथं एक बुरुज आहे. पीर दरवाजा तुम्ही माहिती पाहू शकता. पीर दरवाजामध्ये पीर शब्द जास्त करून मुस्लिम समाजामध्ये यूज केलेला आहे शब्द. म्हणजे जेव्हा या ठिकाणी मुघलांचा वगैरे हे होता तेव्हा त्यांनी या ठिकाणी अशा प्रकारे बांधकाम बघा. तुम्ही कुठला मस्जिद बघा किंवा काय त्याचं बांधकाम बघा असंच असतं कमानीसारखं.
तर त्यांच्या काळामध्ये तो या ठिकाणी बांधलेला दरवाजा, पीर दरवाजा. या ठिकाणी आता बघा, ते आपण तो दरवाजा बघितला तिथं, तो गणित दरवाजा तिथं सुरक्षेच्या कारणास्तव त्या गंजा होत्या बघा. तशा मुघलांची ते स्ट्रॅटेजी नव्हती, मुघलांकडे ती आयडियाच नव्हती. त्यामुळे इथं तुम्हाला तशा त्या गोष्टी बघायला भेटणार नाही. आपल्या तो दरवाजा होता, बुरुज होते, प्रॉपर ते जंगे होते हमला करण्यासाठी. इथं ह्या मुघलांच्या काळामध्ये बांधण्यात आले. त्यामुळं तुम्हाला बांधकाम तुम्ही अशा प्रकारचं इथं बघू शकता. बाकी हे दोन गोष्टी तिथं तुम्ही बघू शकता. त्याचं काय बशाली वगैरे किंवा दिवा पेटवण्यासाठी त्याचा उपयोग केला गेला असावा. चला पुढे. तर मित्रांनो, आपण आता ज्या ठिकाणी प्रत्येक दरवाजा तुम्ही पाहिला महाराजांच्या काळात किंवा मुघलांच्या काळात सुद्धा, प्रत्येक दरवाजा मागे या प्रकारच्या दोन असे रूम पाहायला भेटतात. यांना म्हणतात दिवड्या. जो दरवाजाचा पहारेकरी असतो त्याच्या सुरक्षेसाठी, त्या निवारासाठी, त्या आराम करण्यासाठी किंवा पहार देण्यासाठी अशा रोजचे दिवडे असतात. त्या ठिकाणी तुम्ही बघा, हे अशा खिडक्या बोलतात आपल्याला. काय ह्याला काय बोलतात आपल्या भाषेत, जुन्या भाषेमध्ये बारी. 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 तर याचा उपयोग काही वस्तू ठेवण्यासाठी किंवा ज्योत वगैरे असायची किंवा दिवा वगैरे ठेवण्यासाठी या गोष्टी तिथे ठेवण्यात यायच्या. हा जसा पीर दरवाजा होता, त्यामध्ये त्याचं बांधकाम थोडासा किंवा मशिदीसारखा असा होता, त्या प्रकारचं बांधकाम आहे. पण याचा उपयोग काय यांच्यासाठी केला. जो दरवाजाचं रक्षण असं जायचं त्याच्या आरामासाठी. समजा समोरून कोण आला चालत, हा दरवाजा बंद असायचा त्यावेळी, मग इशारा व्हायचा बाहेरून कोण आलाय काय संवाद होता. त्यानंतर त्यांनी कन्फर्म केलं की आपलीच माणसं आहेत, मराठीची माणसं आहेत किंवा काय आपल्या स्वराज्यातील माणसं आहेत. सिग्नल यायचा, इशारा यायचा आणि मग त्यानंतर मग ते लोक दरवाजा ओपन करायचे. मग तो येणारा पाहुणा असेल किंवा कोण असेल तो पुढे जायचा. एवढ्या होत्या. जय शिवराय दादा, कुठून आलात? ओके, किती लांब आहे इथून? किती किलोमीटर? 12 किलोमीटर. ओके, म्हणजे दरवर्षी येत असेल तुम्ही? ओके. आणि तुम्ही गावातल्या ती कशी सोसायटी काय कारखान्याची आहे? अरे वा, चांगलं चांगलं. किती वर्ष आहे तुमचे? आता भरपूर जुनं चालवलेत. खूप खूप अभिनंदन. तुम्ही सगळं यंग पिढीपेक्षा जास्त मोठी पिढी जास्त दिसत आहेत. त्याबद्दल तुमचं अभिनंदन, कारण की आपला संस्कृती आपल्याला टिकून ठेवली पाहिजे. चांगलं आहे. चला, जय शिवराय. आपले रायगड, आपले महाराष्ट्र. आपण पाहू शकता पुरातत्व खात्यामार्फत या ठिकाणी केलेलं नवीन पायऱ्यांचं बांधकाम. आणि या ठिकाणी उजव्या साईडला पाहू शकता प्राचीन बांधकाम, म्हणजे जुन्या ज्या पायऱ्या होत्या दगडामध्ये कोरलेल्या, पूर्ण कातळ कोरीव पायऱ्या आहेत. पाहू शकता वरपर्यंत. जाऊन दाखवतो. हां, जुन्या कातळकोरी पायऱ्या मित्रांनो पाहू शकता तुम्ही. असे फारसे कमीच केले ज्यांच्यावर असे कातळकोरी पायऱ्या उपयोगामध्ये आहेत. आणि ह्या पायऱ्या तुम्ही पाहू शकता अजूनसुद्धा लोकांची ये जा होत असते या पायऱ्यांवरून जुन्या. आणि या पायऱ्यांचा विशेष म्हणजे एकाच कातळामध्ये सर्व कोरलेल्या पायऱ्या, कातळकोरी पायऱ्या. काय विचारतो? बघ, इथं पण दिवडे आहेत, छोटे छोटे दिवडे आहेत दोन्ही साईडला. हा बांधकाम तुम्ही बघू शकता. भारतीय जी स्थापत्य शैली आहे, भारतीय पद्धतीचं बांधकाम आहे, त्या पद्धतीचं बांधकाम तुम्ही बघू शकता. बघ, स्तंभ वगैरे कोरलेला आहे. आणि तसा आपण दरवाजा बघितला खालचा, महादरवाजा आणि गणेश दरवाजा, तसा बांधकाम होता बघा असा हिंदू संस्कृतीनुसार. हां, झाडाची वेल तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आपण येऊन पोहोचलेले शिवाई देवीच्या मंदिरापाशी. चांगला सावर आहे आणि चांगलीशी जागा आहे इथं.
फोटो काढण्यास मनाई आहे. प्लस गाडीचा लाटला नाही काढून देणार. मित्र, आपण सध्या आहोत शिवाई देवीच्या दरवाजापाशी. त्याला असा स्पेसिफिक कुठला नाव नाही, शिवाई देवी दरवाजाच बोलतात त्याला. तर शिवाई देवी या गडावरची गडदेवता मानली जाते. जशी रायगडावर आपण बघतो शिरकाई देवी, तशीच इथली शिवाई देवी. ज्यावेळी जिजाऊ माता या ठिकाणी गरोदर अवस्थेत आल्या होत्या त्या किल्ल्यावरती, तेव्हा त्यांनी या देवीला एक नवस केला होता की मला जर पुत्र झाला तर मी त्याला तुझं नाव देईन, म्हणजे असं शिवाई देवी. त्यावरूनच मग राजमाता जिजाऊंनी आपल्या महाराजांचं नाव शिवाजी असं ठेवलं. शिवाईचं शिवा आणि त्याला अनुसरून शिवाजी असं नाव ठेवण्यात आलं आपल्या महाराजांचं. 2 वर्ष, जसं मी आधी पण म्हटलं होतं की 2 वर्ष या ठिकाणी महाराजांचा आणि राजमातांचा वास्तव या गडावरती होता. त्यानंतर त्यांनी आपला मुक्काम या गडावरून पुण्याकडे वळवला. का तर शिवाई देवीची अशी आख्यायिका होती की नवसाला पावणारी देवी होती. म्हणूनच राजमाता जिजाऊंनी नवस मागितलं की माझा जर पुत्र झाला तर मी त्याला तुझं नाव देईन. त्यानुसार आपलं महाराजांचं नाव शिवाजी असं ठेवलं. दुसरं म्हणजे आपण एक नाव आहे तो शिवराय म्हणून. शिवराय नावाची आपण जर एक बघायला गेलं तर एक वेगळीच व्याख्या पण म्हणू शकतो आणि एक साक्षात्कार किंवा चमत्कार सुद्धा म्हणू शकतो. कारण की शिवनेरी आणि रायगड हे आपल्या स्वराज्यातले एक महत्त्वाचे किल्ले आहेत. शिवनेरीचा मग त्यापुढे शिवराय नाव कसा पडलं तर शिवनेरीचा शिव आणि रायगडचा राय हे दोन्ही मिळून शिवराय असा शब्द आपल्याला पाहायला मिळाला. आणि तो शब्द आपण कधी पण कोणाच्या कानातून ऐकताना किंवा स्वतः बोलताना आपल्याला एक वेगळी स्फूर्ती भेटते. असं नाव शिवराय. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जे म्हणता, जेवढी तुम्हाला स्फूर्ती मिळते तेवढी स्फूर्ती तुम्हाला शिवराय बोलताना सुद्धा मिळेल. अजून एक म्हणजे एक असं हे लावण्यात आलं की शिवनेरीचा शिवा आणि रायगडचा राय असं म्हणून शिवराय हा शब्द आपल्याला एक पाहायला मिळाला. हे सुद्धा आपल्याला शिवनेरी आणि रायगड किल्ल्याकडून आपल्याला पाहायला मिळेल. चला मित्रांनो, मेणा दरवाजा पार केल्यानंतर आपल्याला लगेचच पुढचा दरवाजा लागतो. शेवटचा दरवाजा म्हणजे कुलूप दरवाजा. या गडावरचा शेवटचा दरवाजा म्हणजे 7वा दरवाजा, कुलूप दरवाजा. मित्र, आपण समोर पाहतात अंबरखाना. हा अंबरखाना धान्याच्या कोठडीसाठी याचा उपयोग केला जातो. आता बऱ्यापैकी याची पडझड झालेली आहे. तुम्ही पाहू शकता की भिन्न प्रकारच्या भिंती राहिलेल्या नाहीत. हे सर्वात जुना अंबरखाना आणि मोठा अंबरखाना आपण पाहू शकता या ठिकाणी. अंबरखाना म्हणजे या ठिकाणी धान्याचा कोठार होते. मित्रांनो, आपण पाहू शकता या ठिकाणी अंबरखाना अतिशय मोठा भव्य दिव्य असा अंबरखाना. या ठिकाणी अंबरखाना बऱ्यापैकी मोठा आहे आणि किल्ल्यावरती चांगल्या पद्धतीने धान्याचा साठा व्हावा याकरिता हा अंबरखाना बनवलेला आहे. आणि संपूर्ण कोरीव आपण या ठिकाणी पाहू शकता वरून खालपर्यंत. आणि बराचसा मोठा असा आपण अंबरखाना या ठिकाणी पाहू शकता. धान्याचं कोठार ज्याला म्हटलं जातं. गडावरती पुरेशी अन्नसाठा पुरावा जर कुठला शत्रुद्वारे जर या ठिकाणी किल्ल्याला जर वेढा देण्यात आला तर पुरेसा धान्यसाठा गडावरती असावा याकरिता अंबरखाना आहे. अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आजसुद्धा आहे. मित्रांनो, आपण समोर पाहतात आधुनिक युगातील चुने दळण्याचं घाणं. या आधुनिक पद्धतीच्या चुन्याच्या घाण्यामध्ये अगदी त्याच पद्धतीने वस्तू मिश्रित केल्या जात आहेत ज्या शिवकालीन गडकिल्ल्यांच्या बांधणीसाठी वापरण्यात येत होते. पुढील सर्व वस्तू एकजीव करून एक मिश्रण तयार केले जात होते. यामध्ये हिरडाफळ, बेलफळ, उडदाची डाळ, मेथी, डिंक, गूळ व पांढरा काता इत्यादी मिश्रण एकजीव केले जात होते. कारण तुम्ही ज्या जागेची आतुरतेने वाट पाहता छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ या ठिकाणी सरळ चालत जाऊ नये. त्या ठिकाणी जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ. आपण त्या दिशेने आता वाटचाल करतोय. जन्मभूमी ती आहे, स्मारक आहे, त्यानंतर तिथं जाऊ आपण.
मित्रांनो, आपण सध्या आहोत हमामखान्याच्या परिसरामध्ये. या जागेला हमामखाना असं म्हणतात. हमामखाना म्हणजे काय तर हमामखाना म्हणजे पूर्वीची आंघोळ करण्याची जागा. या ठिकाणी आपण विविध रूम्स म्हणजे खोल्या पाहू शकता. छोट्या छोट्या खोल्या आहेत. हे सर्व खोल्या हमामखान्याचाच भाग आहे. कदाचित या ठिकाणी पाहण्यासाठी काहीतरी असावं, नंतर मध्ये कारंजीसाठी तरी असावं, नंतर पाण्याची व्यवस्था होण्यासाठी सुद्धा असावं, आंघोळीच्या पाण्यासाठी. कारण की हा सुद्धा एक हमामखान्याचाच भाग आहे. आणि समोरच आपण पाहू शकता शिवजन्मभूमी स्थळ. महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी शुक्रवारी सूर्यास्तानंतर पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यावरती एका रत्नाचा जन्म झाला आणि ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. असे म्हणतात की राजमाता जिजाऊ यांनी रयतेवरती होणारा अन्याय बघून धाडसी आणि शूरवीर पुत्र होण्यासाठी शिवाई देवीला नवस केला होता. म्हणूनच जिजाऊ यांनी महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवले. मित्रांनो, जुन्नर हे शहर प्राचीन भारतातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे, जिथे शक राजवंशांचे राज्य होते. जुन्नरच्या सभोवतालच्या टेकड्यांमध्ये 100हून अधिक गुहा आहेत. शिवनेरी किल्ला हा त्यापैकी एक आहे. तसेच ज्या टेकडीवर हा किल्ला बांधलाय तो एका मोठ्या खाडीने संरक्षित आहे आणि म्हणूनच किल्ला बांधण्यासाठी ते सर्वात योग्य ठिकाण होते. येथे 64 गुहा आणि 8 शिलालेख आढळतात. तसेच 1599 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांना हा किल्ला देण्यात आला होता. जीर्णनगर म्हणजेच जुन्नर हे गाव इसवी पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. ही शक राजाची नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी यांनी शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. हा किल्ला नाणेघाट डोंगरावरती बसलेला आहे. नाणेघाट येथील पुरातन व्यापारी मार्ग होता. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे आणि या मार्गावर नजर ठेवण्यासाठी या दुर्गांची निर्मिती करण्यात आली होती. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथील अनेक ठिकाणी लेणी कोठवून घेतली. सातवाहनानंतर शिवनेरी, चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली आला होता. इसवी सन 1170 ते 1308च्या सुमारास यादवांनी इथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. इसवी सन 1443 मध्ये मलिक उल तुजार यांनी यादवांच्या काळात सेवत असलेल्या स्थानिक कोळी सरदारांचा पराभव करून हा किल्ला स्थिर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला. इसवी सन 1595 मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजीराजे भोसले यांच्याकडे आला. राजमाता जिजाऊंचे वडील जाधव यांच्या हत्येनंतर 1629 मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजीराजांनी 500 स्वार त्यांच्या सोबत देऊन रातोरात शिवनेरीवर नेले. मित्रांनो, आपण जे तलावाच्या मध्ये जर मधल्या भागी हे जर पाळतात ना, ती पाण्याची खोली मोजण्यासाठी आहे. पाण्याची खोली मोजण्याचे एकक आहे. पावसाळ्यामध्ये किती पाणी साचले त्या स्तंभाच्या आधारे या ठिकाणी पाण्याची खोलीचा अंदाज घेतला जात होता. त्यासाठी ते मधले स्तंभ आपण पाहतात आणि समोरच्या 2 दिवड्या पाहतात. त्याचा मला सुद्धा अजून अभ्यास नाही नक्की कशासाठी बांधण्यात आले. मात्र तुम्हाला जर माहिती असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की ह्या ज्या दोन आपण पाहतात दिवड्या त्या कशासाठी त्याचा उपयोग केला जात होता. मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहतात जुन्नर शहर शिवनेरी किल्ल्याला लागूनच आहे. हेच ते समोरचं जुन्नर शहर.
आणि या ठिकाणी सरळ रस्ता गेलेला तो टकमक टोकाच्या दिशेने. आपण सध्या त्या ठिकाणी चाललो आहे, टकमक टोक. डायरेक्ट कडिलोट टकमक टोक पॉइंट. मित्रांनो, आपण हा जो एरिया पाहतात याला म्हणतात नाणेघाटाचा परिसर. पुरातन काळामध्ये यादव बहमनी काळामध्ये या ठिकाणी या नाणेघाटाचा वापर व्यापारी मार्गासाठी केला जात होता आणि या नाणेघाटावर देखरेख करण्यासाठी हा शिवनेरी किल्ला पहारेकरी म्हणून काम करत होता. म्हणजे अगदी जेव्हा किल्ला मालोजी राजांच्या स्थापत्याखाली किंवा मालोजी राजे जिंकण्यात ताब्यात घेण्याच्या आधी हा किल्ला पहारेकरी म्हणून काम करत होता. या मित्रांनो, आपल्यासोबत काही शिवभक्त आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मित्रांनो, कुठून आला तुम्ही? सोलापूरवरून. आणि पहिल्यांदा आला शिवनेरीवर? कसं वाटलं तुम्हाला? भारी वाटलं. आणि या आधी कोणत्या कोणत्या किल्ल्यांवर गेलात तुम्ही महाराजांच्या? महाराजांचं रायगड गेलात. रायगड कसं वाटलं? रायगड याच्यापेक्षा मग कसं वाटलं? चढून गेलात की रोपवेने? चढून गेलात. जर तुम्ही चढून झालात तेव्हा रायगडची भव्यता आणि दिव्यता कळून जाईल तुम्हाला. रोपवेने कोणी जाऊ शकतं, 10 मिनिटात रोपवेने पोचवतं. रायगड तुम्ही गेलात ना चढत 1.5 ते 2 तासात तुम्ही चढल, पण ती खरा रायगड काय आहे ना, तो चढून गेल्यानंतर कळतो तो रायगडची भव्यता. तर आता आम्ही रायगडमधूनच आहोत म्हणून तुम्हाला सांगतो. जाऊन आलात म्हणजे चांगलीच गोष्ट आहे. आणि इथं पहिल्यांदा आलात का शिवनेरीवर? ओके ओके. 4 जण आलात? ओके, चालेल. जय शिवराय. जय शिवराय. मित्रांनो, या जागेची थोडक्यात माहिती देतो. ही जागा म्हणजे एक साध्या आपण पाहू शकता एक स्मारकाच्या स्वरूपात या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे. ही सुद्धा प्राचीन काळातीलच आहे. पण याच्या मागे जर आपण पाहतात मशिदीसारखा गोल घुमटचा दिसत आहे, याला म्हणतात महादेव कोळी चबुतरा. मग ते आता मुस्लिम लोकांनी बांधले, पण या ठिकाणी मुस्लिम लोकांनी महादेव कोळी समाजाच्या 1500 ते 1600 पेक्षा जास्त लोकांची गाळा कापून हत्या करण्यात आली. तो हा महादेव कोळी चबुतरा याला बोलतात. याच ठिकाणी त्या सर्वांची हत्या करण्यात आली. सर्वांची एक शिरच्छेद करणार म्हणजे हे मान सर्वांच्या ओढवण्यात आल्या. 1500 ते 1600 एवढ्या संख्येची महादेव कोळी समाजाची लोक होती. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ याला या चबुतऱ्याला नाव दिलेलं आहे महादेव कोळी चौथरा किंवा महादेव कोळी चबुतरा. आणि सुद्धा स्मारकासारखंच आहे. किल्ल्याची सर्वात उंच जागा. इथून आपल्याला जे आता खाली कार्यक्रम चालू आहे शिवजन्मभूमी स्थळ, ती सुद्धा आपण पुढून पाहू शकतो. त्याप्रमाणे बोलू आताचं बांधकाम म्हणजे काय? बघ, हे तुम्ही बघू शकता या ठिकाणी खाली जो आपण बघितला मगाशी दळण्याचं जे ठिकाण होतं आंबरखानाच्या शेजारी, तिथं त्यांनी दिलं होतं की कोणकोणते घटक टाकून तो आता जे आपण सिमेंट जसं यूज करतो एकच सिमेंट बांधकामासाठी, असं पूर्वीच्या काळात गंधक वगैरे शिस्त वगैरे चुनं गूळ मेथी या गोष्टी ॲड करून तो बांधकाम केला जात होता. त्या प्रकारचा बांधकाम आहे हा. बांधकाम एकदम जसं मी आधीसुद्धा म्हटलेलं की हा किल्ला चालुक्य किंवा बहमनी काळापासून आहे. तर तेव्हाचं बांधकाम अलग आहे. ते बरेचसे आपण हे बांधकाम तुम्ही बघू शकता, हे जुनं बांधकाम आहे. पण हे बांधकाम जे असं तुम्ही आता पाहतात हे नंतर शेवटी जेव्हा मराठानंतर पेशवा लोक आले त्यानंतरचं हा बांधकाम केलेलं आहे. ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या त्या मिक्स करून त्या पद्धतीचा हा बांधकाम आहे. म्हणजे स्मारक टाईप हा तुम्ही बोलू शकता याला. कारण की हे नंतर बांधण्यात आलं आणि ते आधी होतं. कारण की महादेव कोळी समाज जसे मी बोललो 1500 ते 1600 लोकांचं या ठिकाणी मुस्लिम समाजाचे यांनी त्या नराधमांनी आहे ना आपलं ओरिजिनल. कुठून आलात? वाघोली. पुणे. ओके ओके. कुटुंब आलात की कसं? आमचे 17-18 लोक आहेत सर. ओके ओके. दरवर्षी येतात की पहिल्यांदा आलात? दरवर्षी. चालेल चालेल. धन्यवाद. थांब ना आता तू. तर ही होती मित्रांनो आपली शिवनेरी दर्शन व अभ्यास मोहीम. व्हिडिओ जर आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.
सव्वीस